काल दिनांक 12/6/2020 रोजी सकाळी 10:45 आनंदनगर भाग 1 मजरेवाडी पठाण हॉटेलजवळ सार्वजनिक रोडवर एक हत्या झालेली होती। त्या हत्येचा तपास आता विजापूर नाका पोलीस ठाणे करत असून विजापूर नाका पोलीस ठाणे यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार आपण आता माहिती घेऊयात। गुन्हा रजिस्टर नंबर आहे 614/2020 भारतीय दंडविधान 302 याप्रमाणे आणि गुन्हा तारीख आहे 12/6/2020 संध्याकाळी 6:38 फिर्यादीचे नाव आहे अलिमोद्दीन शमशोद्दीन पटेल, वय 50, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार प्लॉट नंबर B8 गंजमनगर शांतीनगर रोड नई जिंदगी जवळ सोलापूर। आरोपीचे नाव आहे मुस्ताक नासिर पटेल, राहणार सिद्धेश्वर नगर भाग 4 सोलापूर। हकीकत अशी आहे की यातील फिर्यादीचा चुलत भाऊ याच्या पत्नीबरोबर फिर्यादीची पत्नी गप्पा मारण्यासाठी फिर्यादीच्या चुलत भावाच्या घरी येत जात होती। फिर्यादीचा चुलत भाऊ याचा मुलगा वरील आरोपीत गेले 1 वर्षापासून फिर्यादीच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत होता। यावेळी फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीचा चुलत भाऊ याचा मुलगा वरील आरोपीत यास तुझे वागणे बरोबर नाही, तू माझ्याकडे वाईट नजरेने बघू नकोस असे समजावून सांगितले होते। तेव्हापासून फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीच्या चुलत भावाच्या घरी जाण्याचे बंद केले। त्यानंतर फिर्यादीच्या चुलत भाऊ याचा मुलगा वरील आरोपीत हा फिर्यादीच्या घरी कोणी नसताना फिर्यादीच्या पत्नीला भेटण्यासाठी घरी येत होता। ही बाब फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीस सांगितल्यानंतर फिर्यादीने वरील आरोपीत यास तुझे वागणे बरोबर नाही, तू माझ्या घरी येऊ नको असे सांगितले होते। त्यामुळे वरील आरोपीत हा फिर्यादीवरून चिडून होता। एके दिवशी फिर्यादीची पत्नी घरी एकटीच होती। त्याच दरम्यान फिर्यादीचा मुलगा हा घरी आला। त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीच्या मुलास वरील आरोपीस यास पहिले बाहेर हाकलून दे, त्याची नजर वाईट आहे असे सांगितल्याने फिर्यादीच्या मुलाने वरील आरोपीतास घरातून बाहेर काढले व फिर्यादीच्या घरी येत जाऊ नकोस असे म्हणाल्याने वरील आरोपीत हा फिर्यादीवर चिडून होता। सन 2019 रोजी किरकोळ कारणावरून फिर्यादीचा मुलगा व आरोपीत यांच्यामध्ये भांडण मारामारी झाली होती। त्यावेळी वरील आरोपिताने फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ व भावाचा मुलगा भांडणात नसताना त्यांची नावे घालून तक्रार दिली होती। त्यावेळी फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ व भावाचा मुलगा हे जामीनवर बाहेर आल्यानंतर वरील आरोपिताने फिर्यादी विरुद्ध खोटी केस केली होती व फिर्यादीचा मुलगा यास मारहाण केली। त्यावेळी फिर्यादीने वरील आरोपिताविरुद्ध फिर्याद दिली होती। त्याचा राग मनात धरून वरील आरोपीत फिर्यादी शिवीगाळ दमदाटी करीत होता। दिनांक 9 जून 2020 रोजी रात्री वरील आरोपीत याचा भाऊ याचे एकाबरोबर भांडण झाले, मारामारी झाली होती। त्या भांडणात फिर्यादीचा मुलगा नसताना वरील आरोपितानं फिर्यादीच्या मुलाचे नाव भांडण व मारामारीमध्ये घेतले होते। फिर्यादीचा भाऊ शकील याने वरील आरोपीत हा विनाकारण आमच्या मुलांची नावे गुन्ह्यात घेत आहे असे बोलता होता। त्यामुळे वरील आरोपीत हा फिर्यादीचा भाऊ शकील याच्यावर चिडून होता। वरील आरोपीत नेहमी फिर्यादीच्या घरातील कोणाला तर खलास करतो, नाहीतर मोठ्या केसमध्ये गुंतवतो असे म्हणत होता। दिनांक 12/6/2020 शुक्रवार रोजी फिर्यादी रिक्षा काढून भाडे घेऊन नवी पेठ मध्ये असताना भाऊ शकील याच्या मेहुणीचा मुलगा याने फिर्यादीचा मोबाईलवरून सांगितले। वरील वेळी व ठिकाणी फिर्यादीचा भाऊ शकील पटेल हे वरील आरोपितास आमच्या मुलांचे गुन्ह्याचे नावे का घालतो व खलास करण्याची धमकी का देतो याबाबत विचारण्यास वरील ठिकाणी मित्रासोबत गेला होता। तेथे फिर्यादीचा भाऊ शकील पटेल व वरील आरोपित यांच्यात मारामारी झाली असून शकील यास वार केले आहेत, तुम्ही लवकर या असे कळविल्याने मी वरील ठिकाणी
जात असताना रस्त्यातच फिर्यादीचा भाऊ यास ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असताना फिर्यादीस दिसले. फिर्यादी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले. तेथे फिर्यादीने फिर्यादीचा भाऊ शकील यास पाहिले असता तो रक्ताने माखलेला दिसला व फिर्यादीचा भाऊ शकील हा उपचारापूर्वीच मरत झाल्याचे फिर्यादीला समजले. वरील आरोपीत हा फिर्यादीच्या घरातील कोणाला तर खलास करतो, नाहीतर मोठ्या खोट्या केसमध्ये गुंतवतो व वारंवार खोटे गुन्हे का दाखल करतो याबाबत आरोपितास विचारण्यास फिर्यादीचा भाऊ शकील गेला असता वरील आरोपिताने मागील भांडणाचा राग मनात धरून व आरोपित हा फिर्यादीच्या पत्नीकडे वाईट नजरेने बघत असल्याने फिर्यादीने फिर्यादीच्या घरातून हाकलून दिल्याने कारणावरून फिर्यादीचा भाऊ शकील यास वरील आरोपिताने धारदार चाकूने वार करून जबर जखमी करून जीवे ठार मारले आहे म्हणून तपास पोलीस निरीक्षक शेंडगे हे करत आहेत.